नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मेंगडे या चॅनलवर. आज आपल्या गावामध्ये 7 आहे. 7 झाल्याशिवाय आपण भात लावणीला सुरुवात करत नाही. आज आपल्या गावामध्ये बकरा घेतलेले. आज आपल्या घरी मटण आहे. मटणचं कालवण तुम्हाला बनवून दाखवते, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज मी मटणाचं कालवण करणार आहे ना, तर आज हे खोबरं आपण पहिलं कट करून भाजून घेऊ, कांदा कट करून भाजून घेऊ. त्याचं वाटण करायचं आहे, कारण खडा मसाला नाही घ्यायचा. पहिला इसूर केलेला आहे मी, त्याच्यात सगळं खडा मसाला आहे. फक्त कांद्याचा आणि खोबऱ्याचा वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, खोबरं चांगलं भाजून घेतलं आहे, कांदा चांगला भाजून घेतला आहे. ते आपण मिक्सरला वाटून घेऊया. हे बघा, आपलं वाटण झालं तयार. हे बघा, एवढं आलं मटण आपल्याला. ते वाट्यावर असतं, प्रत्येक घरास वाटा काढायला लागतो. हे बघा, अर्धा किलो असं नाही. आता हे आपण 2 पाण्याने चांगलं धुवून घेऊ. हे बघा, चांगलं 2 पाण्याने धुवून घेतले. त्याला आता हळद, टाकले. मीठ टाकूया आणि आलं लसणाची पेस्ट टाकूया. ते आपण चांगलं हलवून घेऊ. हे बघा, चांगलं आपण हळद मीठ लावून त्याला काढून घेतले. आता एक कांदा घेतला इथं, तो आपण कट करून घेऊया. गॅस चालू करून टोप ठेवूया गॅसवर. कांदा कट करून घेतला आहे मी. तर तेल टाकूया आपण टोपामध्ये. 3 चमचे तेल टाकू. थोडी मोहरी टाकू, जिरं, आणि कढीपत्ता. कांदा टाकूया. आता हे चांगलं आपण भाजून घेऊ. कांदा चांगला लाल झाला आहे आपला बघा. आता आपण मटण टाकूया त्याच्यात. आपण चांगला हलवून घेऊ. आता वरती आपण झाकण ठेवू. एक ग्लास पाणी टाकू त्याच्यावरती. 5 मिनटं पहिलं शिजवून घेऊ चांगलं आपण. मटण आपलं शिजलंय का बघूया. झाकण काढूया त्याच्यावरचं. हे बघा, चांगलं शिजलंय. मी साळणी पाणी काढून ठेवते.
आता आपण कालवण घालून घेऊया त्याचं. हे बघा गॅस चालू करून टोप ठेवला आहे मी गॅसवर कालवण घालण्यासाठी. आता आपण तेल टाकूया पहिलं. 2 चमचे टाकायचे तेल. थोडीशीच मोहरी टाकायची. जिरं टाकूया. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू. हा बघा कांदा चांगला लाल झाला आहे. आता आपण मसाले टाकून घेऊया. घरगुती 1 चमचा गरम मसाला, थोडं हळद नाही टाकायची, हळद पहिले टाकलेली आहे. हा मटण मसाला आहे. मीठ आपल्याला थोडंच टाकायचं आहे, कारण पहिलं टाकलेलं आहे काही. आणि मी वाटण करून घेतलं आहे, ते वाटण टाकायचं आपल्याला. हे बघा वाटण टाकलं मी त्याच्यात. ते चांगलं भाजून घेऊया. त्याच्यामध्ये आपण चिकन ओतूया, आपलं मटण. हे बघा आपलं कालवण झालं तयार. आता आपण गॅस बंद करूया. वरून कोथिंबीर सोडूया. ताटं भरून जेवायलाच घेऊया आता. हे बघा आपलं ताट झालं तयार. हा लाल रस्सा, हे आळणी पाणी, भात, भाकरी, लिंबू आणि कांदा. अशा पद्धतीत तुम्ही करा, खूप छान लागते. खाऊन बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.